अप्रतिम सामना आपण पाहिला. शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला आणि सामना जिंकला. वाघिवली गावचे उद्योजक समाजसेवक आदरणीय अनिलजी हरड साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आदर्श चषक धानिवली 2025 मध्ये. आदरणीय रवींद्र टोले साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. डॉक्टर रामचंद्र भोईर साहेबांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील आदर्श चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत आहेत. बघा यापुढील सामना असेल जय हनुमान ब्राह्मणगाव आणि मंजित मल्हार 11 वांजळे या दोन टीममध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण रिपोर्टिंग करायचं आहे. आयोजकांशी आपण संपर्क साधायचा आहे. सामना सुरू होतोय जय हनुमान कोरावळे आणि जय हनुमान वाघिवली या दोन टीममध्ये. गेम ऑन. सॉफ्ट अँड एकल टॅच. सुरेख झेल पकडलाय. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन लागतोय. पहिला मोठा धक्का. भानुदास बॅक टू द पवेलियन. थँक्यू गणेश काका राणे आणि संतोष अण्णा, तुम्हाला मी आग्रह करतो तुम्ही इकडे येऊन बसायचं आहे. आयोजकांची विनंती पटकन या, तुमच्याशी बोलायचं जरा. या आयोजकांना बोलायचं. या 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 पटकन या. संतोष अण्णा इकडे यायचं आहे. इकडे या स्टेजवर. गणेश काका आपले लाडके अजित यांचे पितामह, ते सुद्धा रोज येतात, प्रत्येक टुर्नामेंटमध्ये येत असतात. काका तुम्हाला बोलवलं म्हणजे की तुम्हाला मी चीट केले तर फसवलं जरा. आता बोलायचं आहे 2 मिनिटं. स्पर्धेबद्दल बोलायचं आहे. कसं वाटतं तुम्हाला? आनंद मिळतो की नाही? आनंद तर आहे. गावाचा आनंद तर पहिला महत्वाचा आहे. आयोजकांची विनंती आहे तुम्हाला की तुम्हाला बोलावं लागेल. कधी बोलले नाही म्हणून आताच बोलायची हीच वेळ आहे, म्हणजे बोलायला सुरुवात होईल. बोला बोला. स्पर्धा आपल्या मुलांची कशी वाटते? मुलांनी ठेवलेली स्पर्धा आपल्या लेकरांनी मुलांनी ठेवली स्पर्धा चांगलीच आहे. त्यासाठी आम्ही पण रात्रभर थांबतो. सकाळी ड्युटीवर जाऊन पण आता मी इथे उभा आहे. ठीक आहे, चला मैदानामध्ये जाऊया. धन्यवाद. ऑन साइडला फटका चांगला आहे. लॉफ्टेड हिट. मिड ऑनच्या वरून लॉंग ऑन. सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. थँक्यू सो मच डी जे मास्टर. नक्कीच आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय डॉक्टर रामचंद्र भोईर साहेब इथे उपस्थित आहेत आणि साहेबांच्या माध्यमातून सलगच्या 3 चौकारांसाठी, सलगच्या 3 षटकारांसाठी, विकेट हॅट्रिकसाठी आणि मेडन ओव्हरसाठी तब्बल 1111 रुपयांचं पारितोषिक आहे. पहिल्या सामन्यापासून तर शेवटच्या सामन्यापर्यंत, पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत हे सर्व संघांना ही सुवर्ण संधी आहे. बॅटची कडा. लॉंग स्टॉप. सीमा रेषेच्या बाहेर. लक फॅक्टर ऑन झालाय. नशिबाची 7 मिनिटे आणि हा येतोय नशिबाचा चौकार. धन्यवाद धन्यवाद. ज्या व्यक्तिमत्वाने गेली 4 रजनी आणि पुढची 4 रजनी सुद्धा पैशांची खैरात केली आहे, तब्बल माझ्या माहितीनुसार की 5 अंकाचा आकडा गाठला देऊन ते आपले डॉक्टर रामचंद्र भोईर आपल्यामध्ये उपस्थित. साहेब कशी पाहते स्पर्धा? आणि तुम्ही अगदी सरळ हाताने मदत केली. अगदी तुम्ही बक्षिसाचा वर्षाव जो केला ना, त्या कारणाने इथे खेळाडू उत्साहित होत आहेत. धन्यवाद सर. इथे उपस्थित सर्व मान्यवर मंडळींचं मी प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र बळू भोईर ग्रामस्थ प्रतिनिधी म्हणून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आपला हा जो काय आदर्श चषक आहे हा मुरबाड तालुक्याला खरोखर सर्वात मानाचा आणि खूप मोठी अशी ही स्पर्धा आहे. या ठिकाणी फक्त मुरबाड तालुक्याचाच नाही किंवा ठाणे जिल्ह्याचाच नाही तर परिसरातील सर्व जिल्ह्यातल्या खेळाडूंना त्यांना एक प्रेरणा, त्यांना एक प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही नेहमीच करत आलेलो आहोत. आणि गावातील प्रत्येक व्यक्ती ही स्पर्धा यशस्वी म्हणजे सर्वोत्कृष्ट होण्यासाठी पुरेपूर प्रयत्न आपण करत असतो असं. आणि मला तर माहिती आहे, तुम्हा सर्वांनाच माहिती असेल की हा जो काही
ही जी काही स्पर्धा आहे ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी गावातील प्रत्येक लहान थोर सर्वच जण आपापल्यापर्यंत खूप मोठ्या प्रमाणे प्रयत्न करत असतो. मी त्या सर्वांचं पुन्हा कौतुक करतो की अशा प्रकारची मेजवानी तुम्ही आम्हालाच नाही तर सर्व परिसरातील लोकांना देतात, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. आणि या सर्वांचं आयोजन इतर सर्व गोष्टी आहेतच, क्रिकेट स्पर्धा पण उत्तम होत आहेत, पण समालोचक म्हणून तुम्ही आमच्या ते वेगवेगळे पैलू जे समाजापुढे दाखवतात याबद्दल तुम्हा सर्व लोचकांचे पण पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. खूप छान डॉक्टर साहेब, आपण सर्वच प्रश्नाची उत्तर एकदा देऊन टाकली. खूप छान, मस्त वाटलं. जाऊया कॉमेंट बॉक्समध्ये. जे होते डॉक्टर रामचंद्र भोईर, ज्याच्या माध्यमातून प्रेक्षक आपल्याला प्रत्येक हॅट्रिकसाठी 1111चं बक्षीस अनेक जणांनी पटकावले आणि पुढच्या अजून 4 रजनी सुद्धा त्यांची बक्षिसं चालू राहतील. सामना सुरू आहे. जाऊया कॉमेंट बॉक्समध्ये. रोशन संतेदेर, धन्यवाद. थँक्यू सो मच. आपल्या व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने एक दानशूर व्यक्तिमत्व, दिलदार मनाचा राजा माणूस डॉक्टर रामचंद्र भोईर साहेब उपस्थित आहेत, ज्यांचं क्रिकेटवरती खूप प्रेम आहे. प्रत्येक खेळाडूवरती त्यांचं प्रेम राहिलेलं आहे आणि आय थिंक हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज झाला आहे. बाद हिट विकेट झाले. खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न आणि स्वतःचा बॉडी बॅलन्स गमावला आहे आणि फलंदाज बाद झाला. ॲक्शन रिप्ले आपण पाहूया 10 क्रिकच्या माध्यमातून. यस, पुल करण्याचा प्रयत्न आणि यस, बॉडी बॅलन्स गमावला. पाय नक्कीच स्टंपला लागला. हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज झाले. बाद लागतोय अजून एक धक्का. या षटकामध्ये सातत्याने विकेट गमावलेत. सामना सुरू आहे. जय हनुमान कोरावळे आणि जय हनुमान वाघिवली या दोन टीममध्ये. सामना क्रमांक आजच्या रात्रीमधील हा तिसरा सुरू आहे. नेक्स्ट मॅच जय हनुमान ब्राह्मणगाव आणि मंजित मल्हार 11 वांजळे. दोन्ही संघाचे संघनायकांना विनंती असेल आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे, अप्रतिम आउटस्टँडिंग गोलंदाजी होतीये. आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3-8. सोहळा सुरू आहे. आदर्श चषक धानिवली 33वे हे वर्ष आहे. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो आणि याही वर्षी नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आहे. प्रेक्षकांना विनंती असेल रेलिंगच्या थोडंसं आपण पाठीमागे उभं राहून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे, कारण की प्रेक्षकांना बसण्यासाठी स्टँडची व्यवस्था आहे. त्यामुळे विनंती असेल स्टँडमध्ये जास्तीत जास्त प्रेक्षक तुम्ही तिथे बसा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. यावेळेस बॅकफूटला गेले, फक्त दिशा दिली आहे. पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 9. षटक क्रमांक हे सुरू आहे दुसरं. गोलंदाज हनुमान यांचं. जय हनुमान वाघिवली आणि जय हनुमान कोरावळे या दोन टीममध्ये हा सामना सुरू आहे. कोरावले या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे. इन्व्हाइट केलं आहे वाघिवली या टीमला बॅटिंग करण्यासाठी. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. पुल करण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅकर आहे चेंडू, फायदा घेऊ शकला नाही आहे. ड्रिल करून दाखवतो आहे. स्क्वेअर लेग असेल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, लॉंग लेग असेल, फाईन लेग असेल, या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसला आहे. येतो हा डॉट बॉल. हनुमान पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा आला हा डॉट बॉल. सातत्याने हाफ ट्रॅकर गोलंदाजी, हार्ड लेंथ नक्कीच वापर करतोय गोलंदाज हनुमान. हनुमानकडे वेग नाही आहे, परंतु व्हेरिएशन आहे. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन आपण पाहतोय हनुमानच्या या गोलंदाजीमध्ये. ऑन साइडला बिग हिट. क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. फील्डर के मस्तक पर दस्तक देते हुए 6 रन.
थँक्यू सो मच. क्या बात आहे. DJ अजित आणि DJ सुजित या दोघांचं मी मनापासून आभार मानतो. खूप चांगली साऊंड क्वालिटी आहे आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं संगीत ते देखील सादर करतायत. पुन्हा एकदा फटका चांगला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका, परंतु डीपमधून फिल्डर येतील स्क्रीन समोर. चांगली फिल्डिंग मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. 3 धाव वाचवल्या आपल्या टीमसाठी आणि शेवटच्या नक्कीच चेंडूवरती पाहिलं गेलं तर किती धावा येतील, कारण की 5 चेंडू झालेत या षटकामध्ये. धावसंख्या 16 आहे. संघर्ष सुरू आहे या मॅचमध्ये. जय हनुमान वाघिवली या टीमचा अंतिम चेंडू शिल्लक. अपील करतात आणि DRS आणि एक महत्त्वाची सूचना आहे. सर्व संघांनाही सूचना असेल आणि खास करून आता मात्र विशाल आणि सोमनाथ यांनाही सूचना आहे. जेव्हा तुम्ही रनिंग बिटवीन द विकेट करता तेव्हा तुम्ही त्या विकेटवरून करू नका, कारण की एकूण पाहिलं गेलं तर आजची ही 4थी रात्र आहे. डे नाईट फॉर्मॅट आहे. या स्पर्धेमध्ये 80 संघांचा सहभाग आहे. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं रणसंग्राम सुरू आहे. औचित्य आहे आदर्श चषक धानिवली. आदर्श हे गाव आहे, शिक्षकांचं हे गाव आणि या गावाची परंपरा आपण पाहतोय. एकीचं हे बळ आहे आणि गेली 33 वर्ष आपण पाहतोय. 32 वर्ष यशस्वी आयोजन. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो आणि याही वर्षी नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आहे. गेली 4थी रात्र आपण पाहतोय आणि एकानेही या स्पर्धेमध्ये कोणती बॅड कमेंट केली नाही आहे. हे यश आहे संपूर्ण आदर्श क्रिकेट संघ धानिवली, ग्रामस्थ मंडळ धानिवली, आदर्श चषकाची संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी असेल यांचे यश आहे. आपण चेक करतोय. डिसिजन पेंडिंग आहे. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. खऱ्या अर्थाने आजची कमेंट आपण पाहिली कमलाकरजी पाटील यांच्या माध्यमातून. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. मुरबाडचा हा वर्ल्ड कप सुरू आहे. खूप चांगलं आणि सुंदर समालोचन आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आहेत. त्यानंतर नरेशजी घोरड साहेबांच्या माध्यमातून देखील आपण कमेंट पाहिली. आदर्श चषक हा एक आदर्श घेण्यासारखा आहे आणि अतिशय शिस्तबद्ध नियोजन आयोजन. मुरबाड तालुक्यातील एक अविस्मरणीय स्पर्धा नक्कीच सुरू आहे आणि सर्वात आवडती स्पर्धा आहे नरेशजी घोरड यांची. त्यानंतर भोला शेठ यांची देखील कमेंट आहे. नॉट आऊट आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकाल. यस, भोला शेठ यांची ही कमेंट आपण वाचूया. अप्रतिम नियोजन. मुरबाडमध्ये पहिल्यांदा असे नियोजन करण्यात येत आहे. लाईव्ह पण छान आहे. वायफाय पण फास्ट आहे. धानिवलीकर खूप मेहनत घेत आहेत. डेकोरेशन एक नंबर. क्या बात आहे. भोला शेठ यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. प्रचंड वेग आपण पाहिला आहे आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 16. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय या मॅचमध्ये. ॲक्शन रिप्ले आपण पाहिलाय. स्टम्पिंगसाठी नक्कीच जो पंचाने रिव्ह्यू घेतला होता. यस, पारदर्शकता आहे. टेक्नॉलॉजी खूप चांगली आहे. फुल टॉस चेंडू ऑन साईडला टर्न केला. डीपमध्ये फिल्डर आहेत. मिड विकेटला काऊ कॉर्नर सीमारेषे लगत. चांगली फिल्डिंग. त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 17. गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. या 20 लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 18. तर नक्कीच 4थी रात्र सुरू आहे. एक महत्त्वाची सूचना या चेंडूनंतर आपण देऊया. कॉटन बॉलची संधी. फलंदाज झालाय बाद. सुरेख झेल पकडलाय. कॉट एंड बॉल. तू चल मैं आया.
ही स्थिती आपण पाहतोय. जय हनुमान वाघिवली संघ पूर्णपणे बॅकफूटवरती येतोय, कारण की चौथा फलंदाज गमावलाय 18 या धावसंख्येवरती. जय हनुमान वाघिवली या टीमने. उद्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे. मुरबाड ग्रामीण गटातून पहिल्या दिवसामध्ये आणि दुसऱ्या दिवसामध्ये अ गट आणि ब गटातून जे 2 संघ क्वालिफाय झालेत त्या 2 संघांमध्ये उद्या उपांत्य फेरीचा पहिला सामना असेल. ठीक 4:30 वाजता रिपोर्टिंग आहे. अ गटातून पाहिलं गेलं तर साई स्पोर्ट सरलगाव संघ दाखल झाला आहे उपांत्य फेरीमध्ये, आणि ब गटातून चापेवाडी पठार हा संघ दाखल झाला आहे. या दोन्ही संघांना विनंती असेल, सूचना असेल आयोजकांच्या वतीने उद्या 4:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. 5 वाजता सामना सुरू होईल. लेग बायच्या स्वरूपात मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 19. आमच्यासोबत भालचंद्र भोईर आहेत. अत्यंत टॅलेंटेड गुणलेखक, गेले कित्येक वर्ष जोडले गेलेले आहेत या स्पर्धेसाठी. संघर्ष सुरू आहे या मॅचमध्ये, आणि पाहावं लागेल काय घडलंय. अपील तर केली परंतु पंचांचा इशारा नॉट आउट आहे. अपील केली होती. यष्ट्यांच्या पाठीमागे विकेट किपर संघनायक आहेत मिलिंद. खऱ्या अर्थाने अपील केली होती, उत्साह होता त्यांच्या अपीलमध्ये. डान्सिंग डाऊन द विकेट, लॉंग ऑफ द डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. 1 धाव झाली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि पहिल्या 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतो आहे, आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21, लॉस ऑफ 4 विकेट. आणि मुरबाड तालुक्यामध्ये कोणती स्पर्धा असेल पहिली पसंती असते 10 क्रिकला. आणि वामनदादा भोईर यांची बाईट आपण ऐकली होती. क्या बात आहे, क्या बात आहे. MS धोनीची आठवण करून दिली. विकेट किपर मिलिंद आहेत. यष्ट्यांच्या पाठीमागे मास्टर माइंड संघनायक, मास्टर माइंड विकेट किपर म्हणून त्याची ओळख आहे. बघा ॲक्शन रिप्ले, आणि गोलंदाजाला तो इशारा देखील करतो आहे. स्टंपच्या पाठीमागून ॲक्टिव्ह आहे भरपूर. क्या बात आहे. अपील करतायत आणि अपीलला फेटाळली, कारण की पॉपिंग क्रीजमध्ये होते फलंदाज. पुन्हा ड्राईव्ह करते, कव्हर ड्राईव्हचा फटका, खराब क्षेत्ररक्षण, बॅकअपसाठी फिल्डर येतील. चेंडूवरती टीप एक्स्ट्रा कव्हरला, चांगली फिल्डिंग. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. एका धावेसाठी संघर्ष सुरू आहे. एका धावेसाठी झगडावं लागतं आहे या मॅचमध्ये. जय हनुमान वाघिवली या टीमला. आज कॉम्बॉक्समध्ये व्हॉइस ऑफ टिटवाला मनोज कारवे सर आहेत, आणि व्हॉइस ऑफ कल्याण नेतिवली. मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल. 2-2 फिल्डर आलेत, आणि काय घडलंय फायनली गोलंदाजाने हा झेल पकडलाय. पिंकेशने कॉट एंड बॉल, फलंदाज झालाय बाद. फनी मोमेंट आपण पाहू शकाल. ॲक्शन रिप्ले आपण पाहूया 10 क्रिकच्या माध्यमातून. एक्झॅक्टली काय घडलं या चेंडूवरती. खऱ्या अर्थाने कॉलिंग केली होती मिलिंदने की हा झेल मी पकडेन, परंतु पिंकेशने हा झेल पकडला, आणि त्यानंतर ॲक्शन बघा आपण मिलिंदची. क्या बात आहे. ही क्लिप व्हायरल होईल 10 क्रिकच्या माध्यमातून. फनी मोमेंट.
पुन्हा एकदा मिस्टॅमिंग, पुन्हा एकदा शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर डाऊन दी बॉल. सातत्याने विकेट गमावलेत या मॅचमध्ये. अजून एक धक्का लागलाय, विकेटचं पतन. काय गोलंदाजी होते. जय हनुमान कोरावळे या टीमच्या माध्यमातून पूर्णपणे डॉमिनेट केलं जात आहे. पूर्णपणे या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलं जात आहे. जय हनुमान कोरावळे या संघाच्या माध्यमातून. नक्कीच टॉस जेव्हा झाला होता तेव्हा कोरावळे टीमचे कॅप्टन मिलिंदने सांगितलं होतं की या स्पर्धेमध्ये आम्ही एकही सामना अजूनपर्यंत जिंकलो नाही आहेत. परंतु मला असं वाटतंय ज्याप्रमाणे यावर्षी परफॉर्मन्स आहे, विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे आणि डॉक्टर रामचंद्र भोईर साहेबांच्या माध्यमातून 1111 रुपयांचं पारितोषिक असेल. गोलंदाज पिंकेश यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. आजच्या रात्रीतील ही पहिली हॅट्रिक पिंकेशने पूर्ण केली आहे आणि या स्पर्धेमधील तिसरी ही विकेट हॅट्रिक आहे. मला असं वाटतंय प्रथमेशजी ठाकूर या वर्षी या सीझनमध्ये नक्कीच कोरावळे संघ थोडीशी उंच भरारी घेईल या स्पर्धेमध्ये. ज्याप्रमाणे यावर्षी ते चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, इनफॉर्म संघ आहे. गतवर्षी आय थिंक आदर्श चषक मध्ये धानिवली टीमनेच पराभूत केलं होतं पहिल्या मॅचमध्ये असं वाटतंय, मला आठवतं आहे. कारण की धानिवली आणि कोरावळे हा सामना झाला होता पहिला. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. नक्कीच पाहिलं गेलं तर मिळते एकच धाव आहे चेंडूवरती. चेंडू व्यवस्थित बॅटवरती आला नाही आहे. धावसंख्या एकने पुढे जाईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे जय हनुमान वाघिवली या टीमची 7-24. चला विनंती असेल जय हनुमान ब्राह्मणगाव आणि मंजित मल्हार 11 वांजळे या दोन्ही संघाच्या संघनायकांना की आपण टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. यस डीजे. मच तुषार धुमाळ येत आहेत नवीन गोलंदाज. 7-24 ही धावसंख्या आहे. या अंतिम षटकामध्ये 20+ धावा बनवावे लागतील. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल या मॅचमध्ये. कोरावळे यस आमचे ग्राउंड्समन आदरणीय विनोददादा भोईर यांचे इथे आपण स्वागत करूया. खऱ्या अर्थाने भरपूर मेहनत आहे त्यांची, कोणताही कचरा दिसत नाही आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळता डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. स्क्वेअर लेगला त्याच्यावरती मिळते एक धाव. सिंगल डबलने काही फरक पडणार नाही आहे. नक्कीच या षटकामध्ये मोठे फटके मारावे लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा बनवावे लागतील. अंतिम षटक सुरू आहे. चला टॉससाठी या ब्राह्मणगाव आणि वांजळे. नेक्स्ट मॅच या दोन टीममध्ये असेल. धावसंख्या आहे 25. अर्ली बॅट्सविंग आपण पाहिलं आहे. खूप आधीच खेळले आणि चेंडू थोडासा उशिराने आला आहे. येतो हा डॉट बॉल. दबाव वाढेल. प्रत्येक डॉट बॉल नक्कीच वर्चस्व या सामन्यावरती निर्माण केलं आहे. तुषार धुमाळ ज्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. या षटकामध्ये या सामन्यामध्ये कोरावळे या टीमने वर्चस्व निर्माण केलं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला आहे. व्हेरिएशन आहे तुषार धुमाळच्या गोलंदाजीमध्ये. दाजी या नावाने सुपरिचित आहेत संपूर्ण या मुरबाड तालुक्यामध्ये.
फिरकी आक्रमण आहे, ऑफ ब्रेक लेग ब्रेक गोलंदाजी करणं ही खासियत आहे. धावसंख्या 25. संघर्ष सुरू आहे, धावा येत नाहीयेत. पुल करण्याचा प्रयत्न बॅटच्या टो इनला लागतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव झाली, पूर्ण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 27. 27 धावा धावफलकावरती. महत्त्वाचे 7 फलंदाज देखील बाद झालेत. पिंकेशने आजच्या रात्रीमधील आणि या स्पर्धेमधील 3री विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे. त्यांना नक्कीच एक दानशूर व्यक्तिमत्व, दिलदार मनाचा राजा माणूस डॉक्टर रामचंद्र भोईर साहेबांच्या माध्यमातून 1111 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि ठोकलाय हा षटकार. या फटक्यांची नितांत गरज आहे. जय हनुमान वाघिवली या टीमला आणि तो षटकार येतोय. थँक्यू सो मच. पिकअप स्ट्रोक आपण पाहिला. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर हा षटकार आलाय. धावसंख्या 33 आहे. एक चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंगमधील. चला टॉससाठी दोन्ही कॅप्टन जय हनुमान ब्राह्मणगाव आणि मंजित मल्हार 11 वांजळे. शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. धावसंख्या आहे 33. जर अंतिम चेंडूवरती चौकार किंवा षटकार आला तर नक्कीच चांगली धावसंख्या आपण पाहू शकाल. 35+40 पर्यंत धावा बनवावे लागतील. क्षेत्ररक्षक आहेत आणि काय घडले या चेंडूवरती. यस, 22च्या स्वरूपात मिळते एक धाव आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 7/34. जिंकण्यासाठी 35 धावांचं टार्गेट सेट केलं आहे. जय हनुमान वाघिवली या टीमने जय हनुमान कोरावळे या संघासमोर. चला आपण टॉस करूया. जय हनुमान ब्राह्मणगाव आणि मंजित मल्हार 11 वांजळे या 2 टीममध्ये. थँक्यू सो मच. चला टॉससाठी या. जय हनुमान ब्राह्मणगाव आणि मंजित मल्हार 11 वांजळे या 2 टीममध्ये सामना असेल. चला ब्राह्मणगाव या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल वांजळे या टीमचे कॅप्टन आपण देखील या टॉससाठी. आपण टॉस करूया. चला जास्त विलंब आपण करू नका. विनंती असेल वांजळे या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. नेक्स्ट मॅच चौथा सामना आजच्या रात्रीमधील जय हनुमान ब्राह्मणगाव आणि मंजित मल्हार 11 वांजळे या 2 टीममध्ये आपण टॉस करूया. यस, वांजळे संघ देखील येतोय आणि डॉक्टर रामचंद्र भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया या सामन्याचा. चला विनंती असेल डॉक्टर रामचंद्र भोईर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत आणि आदर्श हे गाव आहे. सुसंस्कृत हे गाव आहे आणि शिक्षकांचं गाव म्हणून या गावाची ओळख आहे. आणि आदरणीय रामचंद्र भोईर साहेब डॉक्टर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत. जय हनुमान ब्राह्मणगाव आणि त्यांना फाईट करेल मंजित मल्हार 11 वांजळे. छापाचा कॉल आहे.
आणि छापाचा आहे. टॉस जिंकलाय जय हनुमान ब्राह्मणगाव या टीमने. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. दोन्ही संघनायक आमच्या सोबत आहे. थोडीशी आपण चर्चा करूया या स्पर्धेबद्दल, कारण की खूप चांगलं आयोजन नियोजन आपण पाहतोय. डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? अशी स्पर्धा मुरबाडमध्ये कुठंच नाही आहे. टॉस जिंकलाय, प्रथम निर्णय काय असेल? अट्रॅक्शन फिल्डिंग स्वीकारली आहे. समोर नक्कीच वांजळे संघ आहे. या संघासमोर काय स्ट्रॅटेजी असेल? 5 षटकांच्या मॅचमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? तर कमीत कमी धावत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच या स्पर्धेमध्ये तुमची कामगिरी काय आहे? गेली 32 वर्ष आपण पाहिलं आहे यशस्वी आयोजन आणि 33व्या वर्षामध्ये पदार्पण केलं आहे. एक चांगली कामगिरी, एक अविस्मरणीय क्षण या स्पर्धेमधील आठवत आहे. नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. वांजळे संघाने नक्कीच या स्पर्धेमध्ये भरपूर वर्ष सहभाग घेतलेला आहे. नेहमीच खूप चांगला परफॉर्मन्स देखील आपण पाहिलेला आहे. या सीझनमध्ये काय वेगळं पण वाटतंय, कारण की डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आहे. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो आणि याही वर्षी नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? तर पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये खेळतोय आणि खूप चांगलं वाटतंय. आणि मुरबाडमध्ये सर्वात उत्तम नियोजन आज या क्रीडांगणामध्ये झालंय. आदर्श इनोल दानिवली, खूप छान नियोजन. टॉस गमावला आहे, प्रथम बॅटिंग करावी लागेल. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? तर आमचा निर्णय क्षेत्ररक्षक असतो. मनाविरुद्ध बॅटिंग करायची आहे. 5 षटकांचा सामना आहे. किती धावं बनवण्याचा प्रयत्न असेल? तर कमीत कमी 80 धावांचा प्रयत्न करू. नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. 80 धाव बनवण्याचा प्रयत्न आहे तो म्हणजेच वांजळे या टीमचा. विद्यमान सामना सुरू आहे आणि ज्या मॅचमध्ये नक्कीच जय हनुमान कोरावले टीमने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. आणि जेव्हा खेळाचं हे दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ नेटिव्हली कल्याण, अत्यंत टॅलेंटेड समालोचक, रील स्टार कॉमेंटेटर प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. संतोषी भोईर यांच्या शुभ हस्ते प्रथमतः आपण अनिलजी हरट साहेबांचा सन्मान करणार आहोत. धन्यवाद. आमचे गुरु रोशनजी संते सर, जेव्हा समालोचन क्षेत्रामध्ये 2018-19च्या कालावधीमध्ये आम्ही आलो तेव्हा प्रत्येक स्पर्धेमध्ये आवर्जून जे आम्हाला घेऊन जात होते, ज्यांनी आम्हाला व्यासपीठ निर्माण करून दिलं, नक्कीच त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करू. मनोजी काबेचा टिटवाळचा बुलंद आवाज, पहाडी आवाज तुम्ही ऐकता, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतोय. मोस्ट वेलकम. सभी दर्शकों का इस प्रतियोगिता के माध्यम से तहे दिल से हम हार्दिक स्वागत करेंगे. बेहतरीन प्रतियोगिता आप देख रहे हैं दोस्तों, शानदार और धमाकेदार ये प्रतियोगिता है. मजा आएगा टुडे नाइट एंड बिग फाइट मुकाबले आज आप देखोगे इस प्रतियोगिता के माध्यम से. खेल के पहले सत्र में 34 रन लगाए स्कोरबोर्ड पर. बल्लेबाजी करते हुए जय हनुमान बागेवली टीम ने 35 का टारगेट. पिंकेश और मिलिंद ओपनिंग पैर मैदान में ऑन साइड पर. पिंकेश के पल्ले से यहां पर बड़ा स्ट्रोक आने की संभावना थी. फील्डर वहां पर मौजूद थे, लपक लिया कैच. 0 रन पर लगता हुआ पहला बड़ा करारा झटका. पिंकेश बने चलते. यस, कौन बाहर रहेगा कौन अंदर वो बाद में डिसाइड करेंगे. श्याम जी भोईर, चंदू जी राणे साहब होंगे, अभिमान जी भोईर होंगे, बामन जी भोईर, ज्ञानेश्वर भोईर, किशोर भोईर, के अजीत राणे, बालचंद मामा भोईर, साई भोईर, रामदास भोईर और सभी ग्रामस्थ मंडल दानिवली. इनका बहुत ही बड़ा योगदान रहा इस क्रिकेट टूर्नामेंट में. क्रिकेट की अद्भुत माया नगरी, क्रिकेट की ये दमदार क्रिकेट टूर्नामेंट आप देख रहे हैं दोस्तों. आदर्श ट्रॉफी दानिवली 2025 में सभी दर्शकों का तहे दिल से हार्दिक स्वागत. दर्शक दीवाने हो चुके हैं इस प्रतियोगिता के. सब ये देखिए मुरबाड परिसर रहेंगे, कल्याण डोंबिवली तक इस प्रतियोगिता की चर्चा शुरू है. ठाणे रायगढ़ दोनों डिस्ट्रिक्ट में इस प्रतियोगिता की चर्चा शुरू आप देख सकते हैं. तो आज अगला मुकाबला जय हनुमान ब्राह्मणगांव बनाम मंजित मल्हार 11 वांजले के बीच होगा. अपील तो भाई यहां पर क्योंकि फील्डर थे और लीजिए एक और कैच. एक के पीछे एक बल्लेबाज बने चलते. मैच 35-35 का लक्ष्य है यहाँ पर, लेकिन पहले 3 गेंदों पर यदि आप देखोगे दोस्तों कोई रन खर्च नहीं की गेंदबाज ने और उसी के साथ 2 विकेटें चटकाई.
बैक टू बैक 2 विकेट, बल्लेबाज तुलसीदास बने चलते। बात रंगलाय आदर्श चषक मानाचा, क्या बात आहे, मानाचा, सन्मानाचा, अभिमानाचा, गौरवाचा, परंपरेचा हा चषक म्हणजे आदर्श चषक। और इसी बीच निवृत्ति दादा भोईर और समीर दादा भोईर, इनका तहे दिल से हम स्वागत करेंगे। आइए हमारे अतिथि मंच पर, आपका तहे दिल से हार्दिक स्वागत। बैक टू बैक 2 विकेट चटकाए जगदीश मैदान के अंदर शानदार गेंदबाजी कर रहे, नपीतुली गेंदबाजी, अटैकिंग बॉलिंग लाइनअप के साथ यहां पर मैदान में अच्छा और बढ़िया प्रदर्शन करते हुए फिलहाल ऑन साइड पर स्वीप करना चाह रहे थे और ये क्या हो गया भाई, चिड़िया चुप गई खेत, टांगा पलटी, घोड़ा फरार, विकेट का तवा पतन, विकेट हैट्रिक चटका यहां पर जगदीश नामक गेंदबाज ने खेल के पहले सत्र में पिंकिश ने कारनामा किया है और अब दूसरे सत्र में जगदीश ने झटका हैट्रिक, टीट फॉर टैट, ईंट का जवाब पत्थर से। जनतेच्या मनात विश्वास पेरला, शब्दाला ठाम मनाने प्रखर, दिबा पाटील हे जगा वेगळं नाव नेहमी राहील अमर। जबरदस्त संगीत, ऑन साइडला लॉब केलाय, फिल्डर तिथे आहेत आणि नाही, बॉल पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर। निवृत्ती दादा असतील, आमचे सोहम दादा भोईर असतील, समीर दादा भोईर असतील, त्यांचं योगदान खऱ्या अर्थानं या संपूर्ण स्पर्धेला महत्त्वपूर्ण लाभलेलं आहे। या तिन्ही व्यक्तिमत्वांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करू। त्रिवेणी संगम आहे, निवृत्ती दादा भोईर, समीर दादा भोईर आणि सोहम दादा भोईर या तिघांचंही या स्पर्धेच्या वतीने स्वागत आहे। षटकार एक 1111 डॉक्टर रामचंद्रजी भोईर साहेब यांच्या वतीने नक्कीच पारितोषिक त्या गोलंदाजाला दिलं जाईल। पूर्वार्धामध्ये पिंकेशला आणि उत्तरार्धामध्ये जगदीशला। क्या बात आहे, काय सुंदर गोलंदाजी होती, पण त्यानंतर लगावलेला मोठा षटकार कुठेतरी दबाव, दडपण, प्रेशर बाजूला सारतय। पुढचा बॉल ऑन साइडला लॉब केला, पुन्हा एकदा 1 and 6। क्या बात है, एक हात जरी सुटला तरी एका हातात इतकी ताकद आहे की बॉलला पाठवलं डीप मिड विकेट हवाई यात्रेवरती। इट्स अ लॉंग लॉंग बिग वे, माइट हिट यूज, आदर्श ट्रॉफी सिक्सर। षटक क्रमांक पहिल्या पूर्ण पहिल्या ओव्हरनंतर आपण पाहिलं तर धावसंख्या 12-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सध्याच्या घडीला उत्तरार्धाच्या खेळामध्ये 35ची गरज असताना पहिल्या 4 बॉलमध्ये 3 विकेट पटकावले त्या गोलंदाजानं आणि त्यानंतर पुढच्या 2 बॉलवरती झालेलं हे आक्रमण जयेशनं सांगितलं, हम किसी से कम नाही। विजयाचं स्वप्न पाहिलंय, गेली 32 वर्ष जरी आमच्या खऱ्या अर्थानं हाती अपयश आलं तरी देखील आज आम्ही संघर्ष करू। नाइस समालोचक प्रथमेश ठाकूर, ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मॅचेस। थँक्यू सो मच। पियुष बिराडे खरं तर आम्हाला भरपूर प्रोत्साहन देत आहेत। पियुष बिराडे यांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनापासून आभार व्यक्त करू। खरं तर एखाद्या समालोचकाला काय हवंय, जेव्हा प्रेक्षक त्यांना दाद देतात ना तेव्हा अजून मजा येते समालोचन करण्यासाठी। पियुष बिराडे आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू। ओव्हर नंबर फर्स्ट कंप्लीट होते, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा, तब्बल 3 विकेट गमावल्यात। कुठेतरी खरं तर गोलंदाजी चांगली झाली, त्यानंतर जयेश आला, त्याच्या विरोधामध्ये आपण पाहिलं तर 2 षटकार त्यानं जगदीशच्या विरोधामध्ये खेचले, अक्षरशः खींच के मारा है जिसे कहा जाता है, अगदी खेचून मारले 2 मोठे फटके। बॉलिंग मार्कवर ओव्हर नंबर 2 भानुदासला आपण पाहणार आहोत।
MGPL मध्ये अप्रतिम प्रदर्शन ज्यानं केलं तो खऱ्या अर्थानं खेळाडू आपण पाहतोय भानुदास. ड्राइव्ह करतोय कॅप मध्ये, क्या बात है, व्हाट अ शॉट. तरबुजे को देखकर खरबुजा भी रंग बदलता. यापूर्वी जयेशनं 2 षटकार लगावले, मिलिंदने देखील कव्हरच्या बाहेर लावलाय. शानदार चौकार. धन्यवाद. धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती धर्मवीर शंभू राजांचं संगीत तुम्ही ऐकलं. नुकताच बलिदान मास देखील खरं तर पाळलं आहे. सर्व हिंदूंचं आद्य कर्तव्य आहे बलिदान मास पाळणं. दरम्यान चौकार आलाय, कॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय. थोडं वेळ घेईन डीजे, कारण चांगलं संगीत तुम्ही लाभलं. खरं तर आपण पाहिलं धर्मवीर शंभू राजांचं संगीत तुम्ही लाभलं. नुकताच छाबा चित्रपट देखील सर्वांनी पाहिला. खरं तर तो चित्रपट पाहिल्याच्या नंतर तळपायची आग अक्षरशः मस्तकात जाते. 40 दिवस त्या औरंग्यानं माझ्या राजाचं जे हाल केले ना ते डोळ्यांना पाहत नाही. चित्रपटात दाखवलं ते तर अर्ध असेल, पण त्याहून जास्त काही माझ्या राजासोबत घडलं ते चित्रपटामध्ये दाखवता आपल्याला येणार नाही. जे काही हाल त्या औरंग्यानं माझ्या राजाचं केलं, खरंच आज वाईट वाटतं. आपले फितूर होते. आपल्या आगरी भाषेमध्ये एक चांगली म्हण आहे, जे तुमचं हन खास ना तेच तुमच्यावर जलतान रास. त्यामुळे फितुरांची संख्या मोठी होती पूर्वी, आजही तेवढीच आहे. पण कुठेतरी जर आता मराठी समाज, आपला आगरी कोळी समाज एकत्र आला ना तर कुठेतरी फितुरी बंद होईल. त्या दिवशी जर त्या कुत्र्यांच्या हाती माझा वाघ लागला नसता तर या महाराष्ट्राचा इतिहास काय वेगळा असता. या मॅचला पलटवण्याचा इतिहास बदलण्याचं ताकद आमच्यामध्ये, हा कारनामा आम्ही करू शकतो सांगत असताना सलगचा 3रा ठोकलाय चौकार बॅटर मिलिंद. क्या बात आहे. छत्रपतींचा छाबा, स्वराज्याचं तोरण माझ्या राजानं बांधलं. पण या बनवलेल्या स्वराज्याचं सुराज्य ज्या राजानं केलं तो राजा म्हणजे धर्मवीर छत्रपती शंभू राजा. बलिदान मास पाळणं हिंदूंचं आद्य कर्तव्य आहे. प्रत्येक हिंदूने बलिदान मास पाळलेला आहे. याच दरम्यान उद्योजक बडबली सन्माननीय संतोषजी पांडुरंग शिंगोले यांचं आगमन झालं आणि त्यांचं स्वागत केलंय मिलिंदने. सलगचा 4था चौकार आलाय. व्हॉट अ बॅटिंग मिलिंद, अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. कुलस्वामींना एकविरा मातेचं गुणगान गाणार आहे संगीत. विनंती आहे व्यासपीठावरती या. हा देखील फटका पहा. वा भाई वा, क्या बात आहे. नटराज स्टाईल उडवलाय, फेकून दिलाय बॉला बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आदर्श चषक धारिवली षटकार. वडबलीचे व उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष शेट पांडुरंग शिंगोळे साहेबांना विनंती, आपण अतिथी मंचावरती या. आपला आदर्श चषक धानिवलीच्या वतीने आम्ही स्वागत करतोय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. बघा का सुंदर फटका एक्झिक्यूट केला. माजलेगावचे महाराष्ट्र पोलीस सन्माननीय जितेशजी एगडे साहेबांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय. सद्रक्षणाय खलनिग्रणाय ही नेहमीच पोलिसांची भूमिका आपण पाहत असतो. कारण आम्ही नेहमी सांगतो की आपण सर्वसामान्य व्यक्ती सण साजरे करतो गर्दीत, कारण पोलीसवाला उभा आहे खाकी वर्दीत. स्वागत आहे आपलं साहेब या स्पर्धेच्या वतीने. 2 षटकांचा खेळ संपन्न. पहिल्या 4 बॉलमध्ये कुठे 3 विकेट होत्या आणि त्यानंतर पलटलेला हा डाव आपण पाहिला. आक्रमण केलं जयेशनं, आक्रमण केलं मिलिंदनं. आज काही वेगळा टेम्परामेंट आहे, आज काही वेगळा माइंडसेट आहे. आज आम्हाला इथे या क्रीडांगणावरती जिंकायचंय. विजयाचं स्वप्न आम्ही पाहिले ते आम्हाला पूर्ण करायचंय. दानिवलीकरांचं उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न हे तर सगळे मुरबाडकर आनंद घेत आहेत, पण आज जे स्वप्न मनामध्ये ठेवलंय ना जय हनुमान कोरावळे संघानं, ते स्वप्न त्यांचं कुठेतरी आज सत्यात उतरताना तुम्हाला पाहायला मिळेल. अवघ्या एका धावेची गरज आहे या मॅच मध्ये. उर्वरित 18 बॉलमध्ये मिलिंदने 3 चौकार लगावले, त्यासाठी 1111. 3 विकेट पिंकेशने घेतले, त्यासाठी 1111. आणि जगदीशने देखील 3 विकेट घेतले, त्यासाठी 1111. ते सन्माननीय रामचंद्रजी भोईर साहेब धानिवली यांच्या वतीनं. खरं तर पेशाने डॉक्टर आहे, क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे, पण डॉक्टर साहेबांनी आज ATM जबरदस्त सोडलंय आणि आज तिथे मात्र ते पारितोषिक बऱ्याचशा जणांनी पटकावले देखील. आणि पहिल्या मॅच पासून ते शेवटच्या मॅच पर्यंत ऑन रेकॉर्ड बेधडक प्राइज आहे. क्या बात आहे. 34 झालेल्या स्कोर इज इक्वल. धावसंख्या समांतर विजयासाठी अवघ्या एका धावेची गरज.
स्मॅश करतोय इनफिल्डच्या डोक्यावरनं आपल्या स्टाईल मध्ये सामना संपवलाय. जयेशनं सामना जिंकून दिलाय. विनिंग स्ट्रोक त्याचा बॅटमधून आलाय. सामना संपला. मॅच फिनिश. सामना जिंकला. या मैदानामध्ये आपण पाहतोय टीम कोरावळेनं, जय हनुमान क्रिकेट टीम कोरावळे बॉन द मॅच. वेल प्लेड टीम कोरावळेने. हार्ड लक टफ लक. जय हनुमान. वागिवली विकेट वरून बाजूला व्हा प्लीज, विनंती आहे. पंच जरा आपण सांगा त्यांना विकेट वरती का मीटिंग घेताय सांगूनही कळत नाहीये प्लीज. चला सामनावीराकडे आपण बघतोय. गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर महत्त्वपूर्ण